झिरो डाऊन पेमेंट, झिरो प्रोसेसिंग फी आणि झिरो इंटरेस्टवर सुलभ हप्त्याने सर्व प्रकारचे रेडीमेड आणि कस्टमाइज्ड फर्निचर खरेदी करा. आपल्या घरांना गेल्या 40 वर्षांपासून सजवणारे एकविरा फर्निचर आपल्यासाठी घेऊन आले आहेत आजपर्यंतची सर्वात भव्य एक्सचेंज आणि फायनान्स ऑफर. सागवान, प्लायवूड, मेटल फर्निचरचे असंख्य पर्याय उपलब्ध असलेले नाशिक मधील सर्वात भव्य फर्निचर शोरूम एकविरा फर्निचर. आमच्या शाखा लेखानगर, त्रिमूर्ती चौक आणि म्हसरूळ. संपर्क 8975456223 किंवा 9373902900. नमस्कार, मी काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे. 2 दिवसापूर्वी माझ्याकडे एक विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेची केस आली. पती पत्नींमध्ये जेव्हा काही कारणास्तव दुरावा निर्माण होतो, त्यांचे भावनिक शारीरिक संबंध या बाबतीत जेव्हा काही मिळते जुळते राहत नाही, तेव्हा व्यक्ती विवाहबाह्य संबंधांचा आधार घेते आणि त्यातून आपल्या अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करते. मग त्या मानसिक असोत, भावनिक असोत, शारीरिक असोत. कुठेतरी स्त्री पुरुषाला असं वाटतं की ज्या गरजा, ज्या अपेक्षा विवाहरूपी पार्टनरकडनं आपल्या पूर्ण होत नाही आहेत, त्यासाठी आपण कुठेतरी बाहेर एक पार्टनर शोधावा. इथपर्यंत देखील आता समाजाने हे मान्य केलं आहे की विवाहबाह्य संबंध असतात, पती पत्नींना त्याची गरज भासते आणि ते आता स्वीकारायची एक मानसिकता तयार होत चाललेली आहे. पण विवाहबाह्य संबंधांमध्ये पण इतक्या अवास्तव किंवा अनाकलनीय अपेक्षा केल्या जाऊ शकतात, हे परवाच्या केसमध्ये कळलं आणि ते खरंच धक्कादायक होतं. माझ्याकडे आलेली सदर महिला जी होती, तिचे एका व्यक्तीबरोबर विवाहबाह्य संबंध सुरू होते. 1-2-3 महिन्याचाच फक्त कालावधी गेला असेल. त्या व्यक्तीने तिच्याशी बोलताना तिच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणं वगैरे, हिंडणं फिरणं, लाँग ड्राईव्ह असतील, हॉटेलिंग असेल, एकत्र शारीरिक संबंध एन्जॉय करणं, हे सगळं तर केलं. त्यानंतर हळूच त्याने तिला अशी मागणी केली की माझ्यासाठी अजून एखादी तुझी मैत्रीण मिळू शकते का? म्हणजे मला आवडतं वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांशी शारीरिक संबंध बनवायला, तर तुझी कोणी मैत्रीण असेल तर बघ ना माझ्यासाठी. तो तिच्यासाठी एक पहिला धक्का होता. तिला पहिले वाटलं काहीतरी मजाक करतोय, आपल्या मनात काय ते काढतोय किंवा जस्ट एक गंमत जोकमध्ये हा बोलला आहे. पण 2-3 वेळा जेव्हा त्याने ही गोष्ट रिपीट केली, तेव्हा तिला खरंच खूप मानसिक त्रास झाला. तिला 8-10 दिवस तर काही सुचतच नव्हतं. मग तिने त्याला स्पष्ट नकार दिला आणि सांगितलं की हे बघ, असं काही जमू शकत नाही आहे. आपलं रिलेशन मी तुझ्यावर विश्वास ठेवून, तू मला कुठंतरी माझ्या विचारांशी, माझ्या गरजांशी मिळता जुळता वाटलास, आवडलास मला, म्हणून मी तुझ्याशी रिलेशन ठेवले आहे. पण मी तुला अशा कुठल्याही कामामध्ये मदत नाही करू शकत. तो म्हटला ठीक आहे, हरकत नाही. माझ्या एका मित्राला तू हो म्हणशील का? माझा मित्र खूप दिवस झाले गर्लफ्रेंड शोधतोय, त्याच्यासाठी तरी हो म्हण ना, कारण आता तू माझ्यासोबत तर आहेसच, मग काय प्रॉब्लेम आहे? त्याला बिचारायला कोणी मिळतच नाही आहे. तर ती म्हटली की मिळणं न मिळणं, अरे जरी विवाह बाह्य संबंध असले तरी त्याच्यामध्ये कुठेतरी एक इन्व्हॉल्वमेंट आहे, एक कमिटमेंट आहे, प्रेम आहे. कुठल्याही महिलेसाठी जेव्हा ती शरीर संबंध कुठल्याही पुरुषाशी प्रस्थापित करते, तेव्हा तिच्यासाठी ती केलेली भावनिक गुंतवणूक असते. ती त्याच्यामध्ये मनापासून समरसून प्रेम करत असते. पण तिच्याकडे पाहायचा त्याचा दृष्टिकोन इतका विचित्र आणि इतका चुकीचा का असावा, हा खूप मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. तो म्हणे नाही, मी तुझं एकदा ऐकलं ना, आता तू काहीही कर, पण माझ्या एका मित्रासाठी तयार हो. ती म्हटली नाही, मला हे शक्यच नाही. तरी देखील या व्यक्तीने तिला पुढच्या वेळेला जेव्हा भेटायला बोलवलं, तेव्हा त्याच्या कारमध्ये त्याचा एक मित्र सोबत घेतला होता. तिला काहीच कल्पना नव्हती की हा नेमका तोच आहे किंवा कोण आहे, काय आहे. का रे, आपण कुठे चाललो आहे आज? म्हणे काही नाही, हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, आज आपण याच्या फार्म हाऊसवर भेटूयात. कायम आपण इकडे तिकडे भेटतो, तिकडे खूप सुंदर वातावरण आहे, मस्त फार्म हाऊस आहे त्याचं, आपली ट्रिप पण होईल आणि त्याला आपली ओळख पण होईल. जाताना गाडीमध्ये जुजबी गप्पा वगैरे झाल्या, हे झालं. फार्म हाऊसमध्ये गेल्यावर पहिले हा मित्र तिच्यासोबत रूममध्ये गेला. जे काही त्यांना एन्जॉय करायचं होतं ते करून बाहेर आल्यावर डायरेक्टली त्याचा मित्र या महिलेला म्हटला, चल आता आपण दोघं एकत्र आज जाऊ. ती म्हटली का, कशासाठी?